जान्हवी, अगं येतीलच सर्वजण, तू आधी आवरून ये, आधी जेवण करू. सुलभाताईंनी टेबल मांडताना आवाज दिला. आई, अहो आज काय विशेष? कोण येणार? काय चाललं कळेल का मला? जान्हवीने विचारले. दिवाळीच्या आधी सुलभाताई 6 महिने प्रवासाला गेल्या. ती अटच ही घालून की कोणाला सांगायचे नाही, फोन करायचा नाही, मी येईन. दिवाळी झाल्यावर 15 दिवसांनी आल्या आणि आठवड्यात कार्यक्रम ठरला. निमित्त काय, जान्हवीला कोडे पडले. हळूहळू सारे जमले. अरे बापरे, नणंद, नंदेचे मिस्टर व सासूबाई सासरे, दीर जाऊ आणि जावेचे आईवडील सोबत, जान्हवीचा भाऊ रमेश, वहिनी जान्हवीची आई, पाठोपाठ नीमा वहिनीचे आईबाबा, तिची बहीण मुक्ता, मेहुण्यांचे आईबाबा. हसत खेळत गप्पा झाल्या. जेवण उरकले. सारे आवरून जान्हवी हॉलमध्ये आली. बस जान्हवी, तुझा गोंधळ उडाला. लक्षात आले या सगळ्यांचे कारण तू, म्हणताच जान्हवीच्या डोळ्यात अश्रू तराडले. त्याचवेळी त्यांची थंड नजर सर्वांचे हावभाव टिपत होती. अपेक्षेप्रमाणे जान्हवीच्या नणंद वहिनीच्या चेहऱ्यावर हलकी कुत्सित छटा जाणवली. बरे झाले, असेच हवे, जणू भाव होते ते. त्यांनी वयांना हात जोडले आणि बोलू लागल्या. लपवायचे काही नाही, सगळे आपली आज व्याही म्हणून नाही तर एक सुजाण व्यक्ती म्हणून तुम्हाला बोलावले. मुलांसह आपण भेटून बोललो त्याप्रमाणे. सर्वांनी शांतपणे. आता मी बोलणार, फक्त ऐका. जे चालले ते काळानुसार कुठेतरी थांबायला हवे. भावभावना आवरून परिवर्तन स्वीकारणे योग्य नाही, तर जान्हवीसारख्या कितीतरी जणींची फक्त ससे होलपट घुसमट होत राहील. ते सुंदर जीवन जगणार नाहीत. अंतरी दुखावल्या मनाची नकळत हाय लागते असे व्हायला नको. कोणीतरी बोलून सुरुवात केली पाहिजे. मी प्रयत्न करते. मुले आईवडिलांकडे बघू लागली. असे बघू नका पोरांनो, आईबाप आहोत तुमचे. आम्ही सगळे एकत्रित नुकतेच 15 दिवस सहलीला जाऊन आलो. उत्तम सूर जुळला आमचा. वृद्धत्वाच्या वेशीवर असलो तरी खंबीर आहोत तुमचे मुखवटे बाजूला करायला. सोहम, जान्हवी, तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते मी. गेले 6 महिने कुठे होतो मी, माझी मुलगी, माझा मुलगा, एवढे नाही, जान्हवीचा भाऊ, तिची बहीण, प्रत्येकाच्या घराजवळ महिनाभर राहून आले. जान्हवीच्या संपर्कातील सर्वात जवळ जिव्हाळ्याचे नातेवाईक आहोत. मागच्या दिवाळीत तुम्हा सर्वांच्या साक्षीने रात्रछायेसारखी काजळ दिवाळी झाली. सारे नाट्यमय. मी सुहृदाच्या कानशिलात लगावली, पण ते कमीच झाले. विचाराचे वादळ मनात थैमान घालून होते आणि समजली ती जान्हवीची भूमिका नात्याला जपण्याची. पण दुर्दैवाने ती इतरांना समजलेली नाही. ती मुलगी काही बोलणार नाही. कालांतराने नात्याचा त्याग करत पाषाण होईल. असे चालू राहणार दुष्टचक्र. तिला जाचक ठरायला नको. भविष्यात वास्तवकडून ती तेव्हा उद्ध्वस्त होईल, पण आज सावरेल नक्की. तशी खंबीर हिमतीची आहे ती. मनमिळावू, सहज, विश्वास ठेवत जपते. सहकार्याने तिला सर्व गृहीत धरतायत हे चुकीचे. कदाचित बोलण्याने दुखावले जाणार आपण सर्व, पण त्यातून सुधारणा व्हावी ही अपेक्षा, शुद्ध हेतू. आज कान उघाडणी. तुमच्याकडून अपेक्षा नाही, अवास्तव. पण साधा व्यवहार समजला नाही, बाकी स्वार्थ कळतो. नाते जपणे समजत नाही का? आम्ही संस्कारात कमी पडलो? जान्हवी तुम्हा प्रत्येकास भेटायला येते, तेव्हा रिकाम्या हाताने येत नाही. तुम्ही कधी काही घेऊन आलात का तिच्यासाठी? उत्तर नाही. बरोबर. जान्हवीच फोनवर विचारपूस करते, तुमचे काय? तुम्हाला गरज तेव्हाच फोन येतो. मदतीला धावते, रिकामी नसते. हो, तुम्ही कारणे सांगता तिच्या गरजेच्या वेळी. ती जाऊ दे, वाद नको, सोडून देते. तुम्हाला प्रत्येकाला काय आवडते तिला माहीत. तिला काय आवडते आहे का उत्तर? तुम्ही फाडफाड बोलता, विचार न करता. तिच्या मनाच्या चिंधड्या सोहमला मला जाणवतात. त्यात तिचाही दोष आहे, कारण ती गप्प राहते. नाती धरून ठेवावी, पण जान्हवी समोरचा तसा आदरास योग्यतेचा आहे का, आज तिला कळायला हवे. तिला आदर दिला जात नाही तर तिने कदर का करावी तुमची? नाते जोडणे दोन्हीकडून हवे. अरे, समजून घेणारी, साथ देणारी माणसे जगात हाताच्या बोटावर मोजण्या इतकी. भावनिक कमजोर नसतात, उलट खंबीर, उत्तम व्यक्ती असतात. म्हणून तर नाते टिकते, नाहीतर तुमच्यासारखे एकटे पडतील. दुखावले गेलेले वाद नको म्हणून बोलणार नाही, फक्त निघून जातात तुमच्या आयुष्यातून कायमचे. नुकसान इतरांचे होते ते पश्चातापाने कळून फायदा नाही. मान हवा तर आधी द्यायला शिका, नाहीतर अशी व्यक्ती साथ सोडते कायमची. त्या व्यक्तीचे नुकसान होत नाही, कारण ती निरपेक्ष चांगले कर्म करते. तर सुहृदा, तुझ्यापासून सुरुवात करू, असे म्हणत त्या स्वतःच्या मुलीकडे वळल्या. मुलगी म्हणून पहिला मान तुझा. आजचा आहेर स्वीकारलास तर जीवनाचा पुढचा प्रवास चांगला होईल. आत्याला मध्यस्थी घालून मागतेस, देताना चिमूटभर, घेताना पसाभर.
हे कोणते गणित ग तुझे? मी आई म्हणून हे कधी शिकवलेच नाही. आहेर, भेटवस्तू, देणे घेणे, अधिक गोंडस नाव, गिफ्ट बद्दल बोलू, असे म्हणत त्याने हातातले कागद प्रत्येकाला दिले. लिस्ट. सर्व भेटवस्तू दिल्या जान्हवीने तिच्या छोट्या कमाईतून. स्वतः साधेपणाने राहत गेल्या काही वर्षात. याहीपेक्षा मोठीच आहे. मी अल्प लिहिले. खाली तुम्ही जान्हवीला काही दिले का बघा. काय दिसतात? 2-4 ठिपके. तिची स्वप्ने नसतील? छान राहावे, हौसमौस करावी, फिरायला जावे, तिला वाटत नसेल? तुमचे केले नसते तर आज राणीसारखी राहू शकेल तीसुद्धा. सुहृदा, तुला तुझ्या मैत्रिणी BBC चॅनल म्हणतात. मी ऐकले तू त्या दिवशी तुझ्या भिशीला हॉटेलमध्ये गेली तेव्हा तुझ्याच मागे 2 टेबल सोडून पाठमोरी होते मी आणि त्यांनी मोबाईल सुरू केला. सुहृदाचा आवाज. माझी वहिनी खूप खाष्ट. आईला नीट वागवत नाही. कशीही बोलते मला. भाऊ पण बायकोचे ऐकतो. खूप करावे लागते मला. धावाधाव पैसे द्यावे लागतात आणि सासूबाई सासरे त्यांचा त्रास काय करू मी. टेप सुरूच होता. सुहृदाचा नवरा उठला आणि प्रतिक्रिया सुहृदाच्या गालावर उमटली. त्याला नवीन होते सर्व. सुहृदाला समजले आज काही खरे नाही. आई सगळे हिशोब चुकते करणार. सगळेच अवाक. आई मनापासून धन्यवाद. हे भयानक आहे माझ्यासाठी. अहो मध्ये बाबांचे ऑपरेशन झाले. जान्हवी वहिनी रोज दवाखान्यात सकाळचा नाश्ता देऊन ऑफिसमध्ये जायच्या. पण ही डब्बा हॉस्पिटलचा लाव म्हणाली. बाबांना घरी आणू दिले नाही. आताच सांगतो मी कदाचित घटस्फोट घेणार आहे. मी कंटाळलो आहे हिच्या वागण्याला. आई, आता मलाही बदलायची गरज आहे. त्याचे बोलणे ऐकून सुहृदा हादरलीच. सुहृदा, किती सुंदर नाव. अगं कमीपणा आला. तुझी तक्रार. चांगले मानपान नाही. सासरचे बोलतात त्यांना आवडत नाही, तुझा अपमान होतो. तू असे म्हणाली की आमची कुचंबना होते. पण तुझ्या सासूसासऱ्यांना माहीत नाही आजतागायत आम्ही काय आणि किती दिले. किती खोटे बोलतेस, कान भरतेस आणि का? तू वेगळी राहतेस. नवऱ्यालासुद्धा सांगत नाहीस. काय कमी पडते? सदन घरात दिले तुला. रिकामी असतेस म्हणून हे उद्योग करतेस. चांदीच्या वस्तू, छान साड्या, बारशाला मुलांना सोन्या चांदीचे, मुलांची खेळणी, कपडे, इतर रीतभात तुझे माहेरचे म्हणून सांभाळतो. तू कधी काही दिलेस आपलेपणाने इतरांना? रीतभात तुला माहीत नाही, फक्त घेणे माहीत. हे नाही माझे संस्कार. जान्हवी तिच्या जमेतून करते. सोहमवर भार नको. कोणालाही आहेर मला दाखवून विचारून देत आली. तेव्हापासून सांगत आले, बाई एवढे करू नकोस. लोक घ्यायला येतात, संकटात साथ सोडतात. कधी काही दिले नाही तुम्ही. इथे तोरा नकोच. गेल्या वर्षी तू जे दिवाळीत बोललीस, वागलीस, वाटले बोलावूच नाही तुला. मी मरेपर्यंत आई असून संबंध तोडावा वाटला. त्या जान्हवीची कोण अवस्था. तुझ्या नंदेशी तसेच बोलतेस. मुलगी म्हणून पांघरून घालणार नाही. तू सुधारणार नसशील तरी. आणि हो, तुला घटस्फोट मिळाला तरीही इथून पुढे या घराचे दरवाजे बंद. अपर्णा, तू सून माझी, धाकटी जाऊ जान्हवीची म्हणून तुला समजून घेतले. तिने हे चुकले नाही का ग तिचे? तू स्वतःच्या श्रीमंतीचा दिखावा दाखवून तिने दिलेले प्रेझेंट फेकून पायदळीत उडवले. व्हिडिओ आहे आणि त्यांनी रेकॉर्ड दाखवली. ताडताड बोलत होतीस अपर्णा. जान्हवीला मुलाच्या बारशाच्या वेळी. तुझ्या भावालाही दाखवला मी. महेश खाली मान घालून बसला होता. माझ्या मुलाला महेशला खोटे सांगतेस. मी तुझ्याकडून 2 लाख घेतले आणि सांगू नको असे कधी म्हणाले? कळू दे सर्वांना. महेशने आमच्याबरोबर बोलणे बंद केले. तेव्हा त्याच्याबरोबर आठवडाभर सहलीला जाऊन आले मी. इतरही बरेच आजवरचे गैरसमज मिटले. अपर्णा, तुलाही सुहृदाला सांगितले तेच लागू. एक परंपरा तोडत नवा प्रघात करायचा आज. एक कडले सर्वांशी संवाद साधत राहायला हवा. कानात फुंकर घालणारे दूर बरे. सर्व नवीन सुधारायचे. समोर बसलेल्या जान्हवीच्या वहिनीचा चेहरा पांढरा पडला. सगळ्यांची शाळा घेत होत्या सुलभाताई. प्राध्यापिका होत्या आणि तसेच झाले. पुढचा मोर्चा त्याने जान्हवीचा भाऊ, वहिनी आणि बहिणीकडे वळवला. तर जान्हवीची आई निमा, तुमची सून पैसे मागून नेते. यांना सांगू नका, नाहीतर मला बोलतील. आजकाल भागत नाही हो आमचे. आईंचे पण करावे लागते. सांगते तीही खोटे बोलते. निमा, आमच्याकडे लपून छपून वागत नाही कोणी. आई, तुम्हाला हे माहीत नाही. हे तुमच्याशी बोलल्यावर मला कळले. सांभाळा हिला, नाहीतर डोक्यावरून पाणी जाईल. रमेश, कधी बहिणीला माहेरी बोलवावे असे वाटत नाही. ती आत्या मावशी म्हणून तुमच्या मुलांचे कौतुक करते. तुम्ही काय करताय? व्यवहार, जबाबदारी फक्त कोणी एका व्यक्तीची एकतर्फी. भाऊ बहीण म्हणून तुमची जबाबदारी शून्य. मुक्ता, अगं तू बहीण जान्हवीची. तुझ्या गावात राहून आले. तिथले तलाठी यांचे मित्र. काय मुक्ता, मुलाच्या मुंजीत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मामा म्हणून मान दिलात.
स्वतःच्या सख्या भावा बहिणीचा मान ठेवला नाही. स्वतःच्या आईला मानाची साडी घेता आली नाही. अगं, त्या माऊलीचा विचार तरी करायचा. गेली अनेक वर्षे तुला जान्हवी बोलावते. तुझ्या सर्व कुटुंबास मानाने कपडा दिल्याशिवाय जाऊ देत नाही. आमची साधारण परिस्थिती, पण भाचे आहेत म्हणून देते ती. मुक्ता, तेच तुझे दीर नंदेला भरभरून देत कौतुक करतेस. ते विचारत पण नाहीत. तू सांगितले होते मला, तुला अपघात झाला तेव्हा महिनाभर इथेच होतीस. रमेश, तुझी बायको बाळंतपणासाठी शहरात होती. जान्हवीने पाहिले सर्व. बोलू नये पण बोलावे लागते. मुक्ता, तुझ्या सासू-सासऱ्यांकडे गावी 4 दिवस राहून आले. प्रेमळ आहेत दोघे. अगं, तुझ्या लग्नाची बैठक बोलणी आम्ही पार पाडली. आमच्याकडे माहेरवाशीण जणू पाहुणचाराला. आम्ही मध्यमवर्गीय, कोणाच्याही येणे जाणे परिस्थितीबद्दल काहीच म्हणत नाही. पण थोडी जाणीव हवी. इतक्या कोरड्या भावना? काय प्रतिष्ठा, पैसाच बघायचा? मध्ये जान्हवीच्या बाबांची जमीन विकली. रमेश आणि मुक्ता दोघांनी त्यांचे पैसे परस्पर वाटून घेतलेत. का? हक्क नव्हता जान्हवीचा? ती बोलत नाही तर गृहीत धरून चालता. तिच्याकडून अपेक्षेने हक्काने घेता. तिलाच डावललेत. आईकडून, तुमच्या काकांकडून, वडिलांकडून सर्व कळाले. ती कोर्टात गेली नाही. तिच्या मनाचा मोठेपणा. तुमचे नशीब नाहीच. पुढच्या वेळी नोटीस हाती असेल मग बघू. अरे, घराचा TV चॅनल का करायचा आहे मुलांनो? की बाहेरच्याने म्हणावे छान TV शो तुमच्या कुटुंबाचा चालू असतो. सुलभाताई काही चांगले व्हावे पोटतिडकीने बोलत होत्या. या देण्याघेण्याने, मानपान राखणे यामुळे आपलेच दुरावले जातात. आजवर कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली. अवतीभवती उदाहरणे पाहतो. मग यातून मार्ग काढायला हवा. सुरुवात स्वतःपासून, मग सगळे सुधरत जाते. आमची तत्त्व म्हणणाऱ्यांनी मोबाईल शिकून घेतला. मग अपेक्षांचे ओझे इतरांवर का लावावे? स्वतः कमवा, मग मिजेशीत राहा. प्रत्येक वेळी भेटवस्तू काय मिळेल याची अपेक्षा, त्यासाठी फक्त बोलायचे, भेटायचे हे पटतच नाही. त्यापुढे मन दुखावले जाईल असे वागू नका. तुम्ही इथून पुढच्या काळात एकमेकांना चांगली साथ द्या. नव्या योग्य विचारांचा जागर व्हायलाच हवा. काळ बदलला म्हणजे माणसांची मने, वर्तन, भावना बदलल्या. मग चांगले हितकारी वर्तन आपणच घडवायला हवे. तुझे माझे वाद, विनाकारण गॉसिप बंद व्हायला हवे. पुढची पिढी चांगली घडवा. माझं म्हणत पसारा, पण रिकाम्या हाती येणे जाणे. अरे, माणसं जोडा ते महत्त्वाचे. वातावरण गंभीर झाले होते. तेवढ्यात त्यांच्या धाकट्या सुनेचे अपर्णाचे वडील उठले. खरे सुलभाताई, आज मान खाली गेली. आम्ही सर्वच आभारी आहोत. बरेच काही कळाले व पटले. तुम्ही येऊन गेलात, जाणीव झाली. आम्ही पण असेच फिरून आलो. माहिती काढून नव्याने जाणून आलो. काही बरे वाईट अनुभव पदरी पडले. मन दुखावले गेले. पण काही समजले तर काही गैरसमज दूर झाले. मी माफी मागतो. अपर्णा, काय सांगायची ते ऐकले. तुम्हाला विचारून चौकशी केली नाही हो कधी. मुले सुधारले नाही तर नाती तुटतील. आवाज न करता. भयान एकटेपणा येईल यांच्या वाट्याला. वादसंवाद, साथ प्रतिसाद, सर्व पडसाद उमटत राहिले बराच वेळ. माझा कोणताही राग नाही रे बाळांनो. अरे, तुम्ही एकमेकात असे वागून दरी निर्माण करताय. बाहेरचे येत नाहीत सावरायला. खांदा लागतो सुखदुःखात. मृगजळामागे धावताना हातचे स्वर्गीय सुख, नातेसंबंध तुम्ही गमावू नये. थोडी स्पष्ट बोलते. राग येणार माझा, स्वाभाविक. पण गेल्या वर्षी जणू संधी मिळाली आणि तुम्ही प्रत्येकाने जान्हवीला तोडून कटू बोललात, चुकीचे वागलात. जान्हवी, अगं भावनेला कुंपण घालावे. जग भल्या बुऱ्याचा संगम. फसगत झाली, कळले की विश्वास उडतो माणुसकीवरून. हेच तुला नंतर कळले असते. काही काळाने तू संभ्रमित होऊन त्रागा करून सुप्त ज्वालामुखी झाली असतीस. बऱ्याच वेळा समज दिली, तू भावनेत निर्णय घेऊ नको. अगं, आपला संसार अडीअडचणी डोकेवर काढतात. तेव्हा यांच्यापैकी कोणाले मदतीला विचार कर. तुझी भूमिका चांगली. मदत करावी, पण व्यक्तीला जाणीव असेल, कदर करून सन्मान दिला तर आदर करावा. स्वतःच्या आत्मसन्मानासाठी लढायलाच हवे. जाऊ दे म्हणशील तर जग जगू देत नाही. दिवाळीच्या दिवशी तुझे डोळे पाणावले. म्हणालीस, आई सांगा खरंच का माझे चुकते? सगळ्यांना धरून ठेवते. हे देणे घेणे, मानपान, आहेर, भेटवस्तू माझ्याकडून स्वीकारूनही मलाच टोमणे मारतात. मान सन्मान देऊन अपमान, उपेक्षा पदरी आता सहन होत नाही. मेटाकुटीला येतो जीव. जाऊ दे म्हणत सोडले तरी मनात सलत राहते. सर्वांचे करते मग चुकते काय? प्रश्न. आता जाणार नाही कोणाच्याही समारंभात, कोणाकडे कधीही. सासर माहेरच्या उंबरट्यावर जीवन दोलायमान, अन हातात आधाराला काठीही नाही सावरायला. तेव्हा मन मारून घुसमटून जगते वाटते. तू बोललीस गलबल्ल्यातून, आणि म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. आपण सगळेच झाले गेले विसरून इथून पुढे जीवन प्रवास करत चांगल्या आठवणी निर्माण करू, जेणेकरून कोणालाच मानसिक त्रास होणार नाही. अरे, क्षणभर भेटलो तर हसत भेटू. परत भेटण्याची ओढ असावी नात्यात.
तशीही आता घरे दूर दूर, मग मनाने जवळ या. काय मुलांनो, पटले का? एक नवा पायंडा. इथून पुढे सणासुदीला देणे घेणे बंद. निदान या घरात कायमचे बंद. मी असताना आणि माझ्यानंतरही. मला भेटा, आठवणी चांगल्या होतील असे बोला, वागा, सहभोजन करा. समजून घेतले तर मतभेद दूर, मनभेद होऊनही जपायचे. वस्तू देण्याघेण्यावरून मानापमानाचे प्रसंगच नकोत. थांबवू हे सगळं. आम्ही माफ केले तुम्हाला या क्षणी, तुम्ही काही न म्हणता. सुलभाताई बोलल्या. परिणाम झाला. रमेश, नीमा, मुक्ताने सुलभाताईची, जान्हवी, सोहम, जान्हवीच्या आईची माफी मागितली. सुहृदा हादरलीच होती. आईचा खाक्या तिला माहीत होता. सुधारावे लागणारच. मी चुकले, परत असे होणार नाही आश्वासन दिले. अपर्णा खजील झाली. अक्षम्य चुकलो काय समजायचे समजली, पण शांत बसून राहिली. जान्हवी चहा घेऊन आली. तसे प्रत्येकजण थोडा रिलॅक्स जाणवला. काही वेळाने काही अंशी ताण कमी झाला. त्याही एकमेकांशी हसत खेळत चर्चा करत होते. भेटल्याने गैरसमज दूर झाले. अखेर निरोप घेऊन सगळे मार्गस्थ झाले. आई, आज तुम्ही नसतात तर मला हे सगळे धक्कादायक होते. एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटले. आई, मी चुकलेच हो. जाणीवपूर्वक वागेन, बदलण्याचा प्रयत्न करेन. तुमचे कदर तसंच आदर लक्षात राहील. थँक्स. जान्हवीने त्यांचे हात हातात घेतले. तसे तिच्या डोक्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या, अगं वेडाबाई, मी यातून गेले, पण तू सहन करते ते काही अंशी अतिच. अतिरेक कोणताच चांगला नाही. दुःख तर नाहीच नाही. जरा तिथे तिथे बोलायला शिक. उद्यापासून तुझी शिकवणी घेणार आहे हं. म्हणत सुलभाताई हसल्या. जीवन दुःख सुखाचा हिंदोळा. घटना घडणार, पण अजाणतेपणी होणे आणि जाणीवपूर्वक त्रास देणे यात खूप फरक असतो. जगणे स्पर्धा नसावी. विलोभनीय वाटायला हवे. जगणे सर्वांसह खूप लांबचा प्रवास. तू समजूतदार आहेस. आनंदी राहा. चला जान्हवीताई, तुमचे झाले. आता निघायचे. हेच लेक्चर देणार एका सभेत. सणासुदीला देणे घेणे, आहेर, गिफ्ट बंद. नवा पायंडा. तुमच्यासारखे अजून काही सुधारतील या आशेने म्हणत सुलभाताई घराबाहेर पडल्या.